आवाज येतोय? हो, येत आहे. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम, जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाते गंधे यांच्या चरणी वंदन करतो। आपल्या प्रवचनमालेच्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाते यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। सर्वांना सप्रेम अभिवादन।
विवेक चूडामणी ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. आणि मागच्या वेळेला आपण मागच्या प्रवचनात आपला अभ्यास जो आहे तो श्लोक क्रमांक 93 पर्यंत आला होता. साधारण आपण जर बघितलं या ग्रंथामध्ये तर श्लोक क्रमांक आपण म्हणूया असं 89 ते साधारण 93 म्हणजे मागच्या वेळेला आपला अभ्यास जिथे येऊन थांबला होता, म्हणजे सोमवारी. हा जो श्लोकांचा गट म्हणूया, याच्यामध्ये आपण स्थूल शरीराचं स्वरूप समजावून घेतलं. जड चेतनाचा संघात ज्याला म्हणतात, जड आणि चेतन या दोन्हीचा संघात असलेल्या या शरीर नामक यंत्राची निर्मिती कशी होते, ती का होते, जीवात्मा जो आहे, जीव चैतन्य ज्याला म्हणतात, अनेक नावं त्याला आहेत, हा या शरीराचा म्हणजे देहाचा वापर कसा करतो, या देहरूपी घरात राहून त्याचे व्यापार कसे चालतात. जसं आपलं राहतं घर असतं, त्या घरात सुद्धा ते घर सुद्धा कालानुरूप अनेक स्थित्यंतरांमधून जात असतं, आपल्याला माहिती आहे. ते घरात अनेक बदल करावे लागतात. आपण कधी कधी घरात बदल करतो, त्याची डागडुजी करावी लागते, त्याला रंग द्यावे लागतात. कधी एखादी आपण नवीन खोली बांधतो नसलेली. काही वर्षांनी ते घर सुद्धा नष्ट होणार असतं इत्यादी. पण असं जे हे घर सुद्धा अनेक स्थित्यंतरांमधून जातं, अगदी त्याचप्रमाणे हा जो आपला देह आहे हा सुद्धा अनेक अवस्थांमधून जातो. कारण त्या जीवात्म्याचं, त्या जीव चैतन्याचं राहण्याचं घर म्हणजे हा देह, असा आपण विचार शिकलो. अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर या देहाला 6 विकार असतात, असा विचार करून आपला झाला. आणि या देहाच्या ठिकाणी जेव्हा मला आत्माध्यास म्हटला शब्द या ग्रंथातलं, आत्माध्यास याचा अर्थ इतकं जबरदस्त तादात्म्य, इतकी जबरदस्त आसक्ती की हा देह म्हणजेच मी. परमपूज्य काका अनेक वेळा सांगतात प्रवचनामध्ये की मी स्वतःला देह समजतो, हे समजणं मला ही सुद्धा एक खूप छान प्रगतीचा टप्पा आहे. कारण आपण सर्वजण आता बहुश्रुत आहोत. परमार्थ प्रांतात काही महिन्यांपासून तर काही वर्षांपर्यंतच आपला प्रवास असेल, साधनेच्या दृष्टीने बोलतोय मी. त्यामुळे आपल्याला एवढं तर निश्चित आता कळलेलं आहे की हा देह म्हणजे मी नाही, किंवा हा खूप पुढचा टप्पा झाला खरं, पण मी स्वतःला आतापर्यंत देह समजत होतो. इतके वर्ष झाले ज्या पद्धतीने मी जगलो आतापर्यंत, तर ते मी देह समजूनच जगलो. हे जेव्हा मला एक दिवस कळतं, माझ्या सद्भाग्याने एखादं प्रवचन, एखादा ग्रंथ काहीतरी समोर येतं आणि असं कुठेतरी वाचायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं, तेव्हा ते वाक्य जेव्हा पहिल्यांदा मी ऐकतो तेव्हा मला जाणीव होते की अरे हो, इतके वर्ष आले मी स्वतःला देहच समजतो. हा एक प्रगतीचा छोटासा टप्पा आपण ज्याला म्हणालो, आत्माध्यास असा शब्द वापरला. आणि आत्माध्यासाचं एकच पटकन लक्षण पाहून पुढे जाऊ की ज्याला मगाशी आपण चेतन आणि जडाचा संघात असा शब्द वापरले. त्याच्यामुळे या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. त्यामुळे चैतन्य आहे पण उपाधी पण आहे या देहाची.
ज्याला आपण जड म्हणतो आहोत मागाशीपासून, अचेतन, जड, जड नाही, जड. तर हा जो चैतन्य या देहामध्ये असलेलं, आणि या चैतन्य आणि या जडाचा जो एक संघात झालाय, ज्याला चिदाभास आपण मागच्या वेळेला शिकलो, ती चिदाभासाची व्याख्या, जीवाची व्याख्या, ते सगळं प्रारूप आपण समजून घेतलं. त्याला अन्योन्याध्यास असं शास्त्रामध्ये एक छान नाव आहे. म्हणजे जडाचा चेतनावर आणि चेतनाचा जडावर झालेला अध्यास. मी जसं म्हणालो की एकच लक्षण बघूया आणि पुढे जाऊया, की हे जड असून मला चेतन वाटतं, अगदी साध्या भाषेमध्ये. कारण डोळ्यांनी दिसायला काय दिसतं? देह हालतोय, देह बोलतोय, देह पाहतो आहे वगैरे. त्यामुळे एक शुद्ध मराठीमध्ये ज्याला म्हणतात परसेप्शन इज रियालिटी, तसं आपलं सगळ्यांचं झालेलं आहे. द व्हेरी परसेप्शन हॅज बिकम द रियालिटी, बिकॉज आय परसीव्ह दिस बॉडी मूव्स, एटसेट्रा एटसेट्रा. त्यामुळे हा जो एक चैतन्याचा अध्यास झालेला आहे, त्यामुळे असं वाटायला लागतं की हा देहच चेतन आहे. म्हणून ही आठवण करून द्यावी लागते की नाही, देह जड आहे. आणि तो किती जड आहे, तर हा तर दिसणारा तर स्थूल देह जड आहेच, पण त्याच्या आतले जे आता देह आहेत, ज्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत, ते सुद्धा तितकेच जड आहेत. आणि आत्माध्यास किंवा ही जी आसक्ती देहाची, त्याच्यामुळे देहाशी आपलं झालेलं जीवाचं म्हणूया तादात्म्य, ते झाल्यामुळे होतं काय, की देहाचे जे धर्म, ते आपले धर्म असं जीवात्मा मानायला लागतो आणि बंधनात पडतो. त्यामुळे उदाहरणार्थ, याचा धर्म काय आहे? या देहाचा जाणे, एक दिवस संपणे, नष्ट पावणे, विनाशशील, हा त्याचा सर्वात महत्वाचा धर्म आहे. अधिभूत म्हटलेलं आहे त्याला 8व्या अध्यायामध्ये. अधिभूत, क्षरो भाव, अद्भूत, अधिभूत, क्षरो भाव. त्याचा भावच क्षर असणं, त्यालाच अधिभूत म्हटलेलं आहे. आणि हे संपणार असल्यामुळे आणि ह्याच्याशी माझं तादात्म्य असल्यामुळे मी पण संपणार, असा स्वाभाविकच निर्णय होतो. आणि म्हणून मृत्यूची भीती वाटते. आणि म्हणून मग एक मृत्यूचं एक बंधन तयार होतं, मृत्यूच्या भीतीचं बंधन, मृत्यूच्या भीतीचं बंधन. आणि भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, समर्थ सांगतातच आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. एक सर्वसामान्य बंधन जर असेल, मनुष्य, केवळ मनुष्य नाही तर मनुष्य तर प्राण्यांना सुद्धा, तर ते मरणाचं बंधन, मरणाची भीती, मरणाच्या भीतीचं बंधन सर्वात शेवटचं आणि सर्वात त्रासदायक बंधन तेच आहे. विश्व व्यापिले भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयातीत ते संत आनंद पाहे, नेहमीच आपण विचार करतो त्या मनाच्या श्लोकाचा, सोडून देऊया तो. मुद्दा असा की ही जी आसक्ती, ही जी तादात्म्य देहाशी, त्याच्यामुळे हे सर्व धर्म आपले आहे असं जीवात्मा मानतो आणि बंधनात पडतो. इतके सगळे विचार आपण स्थूल देहाचा प्रामुख्याने विचार करताना आपण समजून घेतले. प्रामुख्याने शब्द याच्यासाठी वापरला की केवळ स्थूल देह असा विचार आपण केला असं नव्हे, तर थोडंसं त्या स्थूल देहाच्या निमित्ताने आपण जीव म्हणा, चिदाभास म्हणा, त्याच्या मागे असलेलं चैतन्य तत्व म्हणा, या थोड्याशा काही सूक्ष्म गोष्टींचा विचार ओघाओघाने आलाच त्याच्यामध्ये, तो येतोच. त्या दृष्टीने पण प्रामुख्याने आपण असं म्हणूया की आपण स्थूल देहाचा विचार समजावून घेतला. आता या स्थूल देहाच्या आत आपल्या चर्मचक्षूंना न दिसणारा, व म्हणूनच ज्याला सूक्ष्म असं म्हणतात, असा एक देह आहे असं शास्त्र सांगतं. बरं, ते केवळ शास्त्र सांगतं म्हणून मला स्वीकारण्याची गरज नाही, कारण मला जरी चर्मचक्षूंना तो दिसत नसला तरी त्याच्या कार्याचा अनुभव, कार्यानुमेय, कार्यानुमेय, मायेचं एक लक्षण आहे की कार्यावरून कारणाचा अंदाज करता येतो, त्या मायेचा अंदाज करता येतो. मायेचीच उत्पत्ती आहे सगळी. त्यामुळे जरी कुठल्याही सूक्ष्म दर्शकाखाली मन नावाचं, उदाहरणार्थ
तत्व दिसत नसलं तरी मन नाही असं म्हणण्याची छाती आहे का इथे कोणाची? म्हणजे असेल तर त्याला वंदन असंही म्हणण्याची गरज नाही. कारण त्या बोलण्यातच कळतं की त्याच्या बोलण्यात काही अर्थ नाही. इतकं मन आपल्या सर्वांना आपलं माहिती आहे, आपली बुद्धी आपल्याला माहिती आहे. आपले प्राण जे कासावीस होतात अनेक वेळेला, कधी कधी सकारण आणि कधी विनाकारण. थोडक्यात की एक असा सूक्ष्म देह, विषय हा सुरू होता की केवळ शास्त्र सांगतं म्हणून मानण्याची गरज नाही. आपल्या सर्वांच्या अनुभवाचाही तो विषय आहे. तर त्याला सूक्ष्म देह असंच म्हणतात, कारण तो देह सूक्ष्म आहे. आता हा जो आपला स्थूल देह, ज्याचा आपण आता मी जसं म्हणालो 89 ते 93 साधारण हा जो एक गट आपण बघितला, हा जो स्थूल देह हा पंचीकृत पंचमहाभूतांपासून तयार होतो, असं आपण 90व्या श्लोकामध्ये शिकलो. आचार्यांनी तिथे काय शब्द वापरले? पंचीकृतेभ्यो स्थूलेभ्य असं म्हटलेलं आहे. पंचीकृतेभ्यो आणि स्थूलेभ्य. त्यामुळे पंचीकृत पंचमहाभूत, पंचीकृत पंचमहाभूत खूप वेळा शब्द येतो कानावरती. कधी झालाय का त्याचा विचार इतर प्रवचनात मला माहिती नाही, कदाचित होईल पुढे मागे. पण पंचीकरण नावाचं जे एक प्रक्रिया शास्त्र आपल्यासमोर ठेवतं, 5 महाभूत विशिष्ट प्रमाणामध्ये एकमेकांमध्ये मिसळून जे एक नवीन तयार होतं, रसायन म्हणूया त्याला सध्या आपण, त्याला म्हणायचं पंचीकृत पंचमहाभूत. असं 5ही महाभूतांचं जेव्हा रसायन तयार होतं त्याला म्हणायचं पंचीकृत पंचमहाभूत. तर हा जो स्थूल देह आहे हा पंचीकृतेभ्यो स्थूलेभ्य असं आचार्यांनी आपल्याला सांगितलं. 90व्या श्लोकामध्ये आपण शिकलो. त्याप्रमाणे हा जो सूक्ष्म देह आहे, त्याप्रमाणे म्हणण्यापेक्षा परंतु म्हणता येईल की परंतु हा जो सूक्ष्म देह आहे आपला, ज्याचा आपण आता विचार करणार आहोत, ज्याला कधी कधी लिंगदेह असंही म्हणतात किंवा लिंग शरीर असंही म्हणतात, हे मात्र हा जो देह आहे हा पंचीकरण होण्याच्या आधीच्या सूक्ष्म पंच महाभूतांपासून, मुद्दाम सावकाश बोलतोय कारण हे शब्द कधी कधी फार गोंधळाचे वाटतात आपल्याला. पुन्हा एकदा, मग आपण बघितलं पंचीकरण, एकमेकात मिसळण. ते मिसळण्याच्या आधी, एकमेकांमध्ये मिसळण्याच्या आधी ही जी पंचमहाभूत नेहमीची आपली, त्यांच्यापासून म्हणजेच त्यांच्या सूक्ष्म रूपापासून म्हणूया, त्याला शास्त्रीय शब्द तन्मात्रा असा आहे. म्हणजे तन्मात्रांपासून. तन्मात्र संस्कृत थोडस, तन्मात्र याचा अर्थ शिकलो आपण ज्ञानेश्वरीत की तत् मात्र, केवळ तेच असा त्याचा पदच्छेद आहे. तन्मात्र, तत् मात्र म्हणजे केवळ तेच महाभूत. म्हणजे त्याच्यामध्ये आता दुसरं कुठलंही महाभूत मिसळल्या गेलेलं नाही, म्हणून त्याला तन्मात्र असं म्हणतात. तन्मात्रा त्याचं अनेक वचन. केवळ तेच असं हे हा जो आपला सूक्ष्म देह आहे तो या पद्धतीने तयार होतो. सर्वात महत्वाचं, जसं 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की भूमिरापो नलो वायू. मागच्या वेळेला आपण हा श्लोक त्याचा एक स्पर्श घेतला होता. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्न प्रकृतिरष्टधा, असा तो श्लोक आहे. ते ह्या श्लोकावर भाष्य करताना, कारण भगवंत आपले आता परा आणि अपरा प्रकृतीचं वर्णन करतात आहेत, आणि अपरा प्रकृतीचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. काय? भूमिरापो नलो वायू. भूमिरापो म्हणजे भूमी, आप, नल, वायू वगैरे वगैरे. खम मनो बुद्धी रेवच. त्याच्यावर भाष्य करताना आचार्य असं म्हणतात की भूमी ही, इथे आता पहिलं एक उदाहरण घेतलं त्यांनी की इथे एक महाभूत आलेला आहे. कोणतं? भूमी. इति पृथ्वी तन्मात्रम उच्चते न स्थूला, आचार्य म्हणतात. म्हणजे काय?
इथे श्लोकामध्ये भूमी शब्द आपण वाचतो तेव्हा आपल्याला पृथ्वी हे कळतं, पण इथे पृथ्वी म्हणजे जी पृथ्वी आपल्याला माहिती आहे, ज्याच्यावर आपण आत्ता बसलो आहोत किंवा उभे आहोत, तो पृथ्वी नावाचा ग्रह नव्हे, हे महत्वाचं आहे. हे आपल्याला आत्ता शिकायचं आहे. आत्ताचा जो आपला संदर्भ सुरू आहे तन्मात्र या शब्दाचा, तो हा सुरू आहे की भूमी इति पृथ्वी तन्मात्र. आचार्य म्हणतात की पृथ्वी तन्मात्र, की इथे भूमी शब्द वापरून भगवंतांना काय म्हणायचं आहे, तर पृथ्वी तन्मात्र सुचवायचं आहे. कशावरून? न स्थूल हा असं म्हणतात आचार्य. कशावरून? तर भिन्ना प्रकृतीरष्टधा. इथे भिन्ना इति वचनात भिन्न शब्द वापरलेला. भिन्न म्हणजे वेगवेगळं, म्हणजे फक्त तेच. अगदी त्याप्रमाणे या सूक्ष्म देहाचे जे घटक, आता ते कोणते आहेत वगैरे, हा सगळा विषय आपल्या पुढच्या काही श्लोकांच्या गटात येणारच आहे. त्याचं आत्ता विवेचन करण्याची गरज नाही की बा या सूक्ष्म देहाचे सगळे घटक काय, मग ती यादी कोणती, मग ते 25 आहे का 19 आहे का 16 आहे, ते येईल सगळं आपल्या विवेचनामध्ये पुढे. पण या सूक्ष्म देहाचं आता काय म्हणूया, विवेचन किंवा श्लोक सुरू होत असल्यामुळे, आचार्य त्याचं विवेचन करणार असल्यामुळे, या सूक्ष्म देहाचा जो पहिला घटक म्हणूयात आपण त्याला त्याला इंद्रिय, आपली जी इंद्रिय आहेत, हा पहिला घटक. आणि त्याचं वर्णन करणारा हा आता पुढचा श्लोक क्रमांक 94, तिकडे आपण वळूया. तो श्लोक मी वाचतो, 94 क्रमांकाचा. बुद्धींद्रियाणि श्रवणं त्वगक्षि घ्राणं च जिह्वा विषयावबोधनात् वाक्पाणिपादं गुदमप्युपस्थः कर्मेंद्रियाणि प्रवणेन कर्मसु. असं अत्यंत गद्य पद्धतीने मी हा श्लोक वाचला, पण त्याचा अर्थ, त्याचा पदच्छेद छान दिलेला आहे इथे की बुद्धींद्रियाणि श्रवणं त्वक अक्षी घ्राणं च जिह्वा विषयावबोधनात् वाक्पाणिपादाः गुदम अपि उपस्थः कर्मेंद्रियाणि प्रवणेन कर्मसु. काय अर्थ आहे त्याचा? श्रवणम त्वक अक्षी घ्राणम च जिव्हा. सरळ सरळ, तसं फार काही कठीण नाही. आपल्याला मराठी आहोत आपण भाग्याने, त्यामुळे आपल्याला संस्कृत इतकं कठीण जात नाही. की श्रोत्र आहे, त्वचा आहे, चक्षु आहे, घ्राण नासिका, आणि जिव्हा म्हणजे रसना, ही विषयांना जाणतात. बुद्धींद्रियाणी विषयावबोधनात, हे जे काय म्हणूया ज्ञानेंद्रिय आहेत जी आपली 5, ही त्यांच्या विषयांना जाणतात. कोणते विषय? शब्दादी वगैरे, ते बघूया आपण. आणि म्हणून ती ज्ञानेंद्रिये होत. आणि पुढे दिलेलं आहे काय? वाक पाणी पाद गुद अपि उपस्थ. वाणी हात पाय आणि मल विसर्जन द्वार म्हणजे गुद, आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय, त्याला संस्कृतमध्ये उपस्थ म्हणतात. ही क्रियांच्या ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ वाणी आहे त्यांनी बोलणं, हाताने काही काम करणं, पायाने चालणं इत्यादी, या ठिकाणी ती प्रवृत्त होतात, म्हणून त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. थोडक्यामध्ये स्थूल शरीराचं वर्णन झालं, आणि आता सूक्ष्म शरीराचं वर्णन सांगायला सुरुवात केलेली आहे. श्लोक क्रमांक पुन्हा एकदा 94, आणि त्याच्यामध्ये सगळी यादी आपल्याला दिलेली आहे. छान एक काय म्हणूया, त्यांची यादी तर दिलीच आचार्यांनी, पण त्याच्याबरोबर एक छान व्याख्या पण आपल्या समोर ठेवली की पहिले जे 5 आहेत, पुन्हा एकदा श्रोत्र, त्वचा, चक्षु, घ्राण आणि जिव्हा, यांच्या माध्यमातून काय होतं? अगदी साध्या भाषेत आपण विचार करू, आपल्याला ज्ञान होतं, बरोबर? त्यांच्या विषयांचं ज्ञान होतं, आणि म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये ती इंद्रिय आहेत, ती 5 आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून जीवाला, मला म्हणजे जीवाला ज्ञान होतं, म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. अगदी त्याच पद्धतीने पुढचे जे 5 आहेत, वाणी हात पाय गुदव उपस्थ, यांच्या साह्याने आपण काय करतो?
कर्म करतो, त्यांच्या द्वारा आपण विविध प्रकारची कर्म करतो आणि म्हणून त्यांना कर्मेंद्रिय असं म्हणतात. अगदी सरळ सरळ अर्थ. थोडं गमतीने बोलायचं झालं तर कीबोर्ड, माऊस, कॅमेरा, मायक्रोफोन मराठी शब्द आहेत त्यामुळे पटकन कळतात सगळ्यांना. पुन्हा एकदा कीबोर्ड आहे, माऊस आहे, कॅमेरा आहे, मायक्रोफोन आहे. ह्यांच्याद्वारा संगणकाला म्हणजे कॉम्प्युटरला काय होतं? ज्ञान होतं. आपल्या भाषेत बोलले म्हणजे माहिती मिळते त्याला. ज्ञान होतं म्हणजे काही तिथे काही चैतन्य, जीवचैतन्य असा भाग नाही. पण त्या लॅपटॉपला, त्या कॉम्प्युटरला या माध्यमातून माहिती मिळते. म्हणून त्याला काय म्हणतात? इनपुट डिव्हायसेस, संगणकाची ज्ञानेंद्रिय. आणि लॅपटॉपची स्क्रीन आहे किंवा मॉनिटर आहे किंवा स्पीकर आहेत किंवा काही लाईट आहेत, एलईडी म्हणतात त्याला. यांच्याद्वारे हा संगणक म्हणजे कॉम्प्युटर काही कार्य करतो, म्हणून त्याला आउटपुट डिव्हायसेस, काही आउटपुट तो देतो, आपल्याशी काहीतरी संवाद साधतो त्याच्या माध्यमातून, म्हणून ते आउटपुट डिव्हायसेस. त्याला संगणकाची गमतीने आपल्याला कर्मेंद्रिय म्हणता येतील. आणि जशी आपली जिव्हा म्हणजे जीभ, एक असं एक इंद्रिय आहे की ते उभयरूप आहे. उभयरूप आहे म्हणजे काय? रसना या दृष्टीने ते इनपुट डिव्हाइस पण आहे आणि वाणी या दृष्टीने ते आउटपुट डिव्हाइस पण आहे. जसं लॅपटॉपला युसीबी इंटरफेस असतो किंवा वायफाय ज्याला म्हणतात, ते संगणकासाठी दोन्ही काम करतं. त्या युसीबी मधून आपण माहिती कॉम्प्युटरमधली बाहेर काढू शकतो किंवा बाहेरची माहिती कॉम्प्युटरमध्ये घालू शकतो. सेम विथ वायफाय. कशासाठी? हे सगळं थोडंसं शास्त्रीय भाषा जड व्हायला लागते, त्यामुळे हलकं फुलकं सांगितलं. संध्याकाळची वेळ आहे, अमेरिकेतलं बोलतोय मी, समजायला सोपं झालं. इनपुट आउटपुट डिव्हायसेस, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय. आता बरंच सोपं झालं, थोडंसं शास्त्राकडे वळू आता. शास्त्र काय सांगतं आपल्याला की तमः प्रधान त्रिगुणात्मक मायेपासून आकाशादी सूक्ष्मभूतांची उत्पत्ती होते. काय वाक्य आहे? तमः प्रधान म्हणजे तमो गुण प्रधान, मात्र त्रिगुणात्मक माया यांच्यापासून कशाची निर्मिती होते? उपादान कारण. तिला इथे काय आहे? माया हे उपादान कारण आहे. आपण शिकलो मागच्या वेळेला, विवर्त उपादान वगैरे. उपादान कारण तमो गुण प्रधान मात्र त्रिगुणात्मक अशी जी माया, तिच्यापासून ह्या 5 महाभूतांची निर्मिती होते. आकाश, वायू, अग्नी वगैरे. आता होतं काय की त्या त्रिगुणात्मक मायेपासून त्यांची उत्पत्ती झाल्यामुळे ही भूतही त्रिगुणात्मक असतात. थोडक्यामध्ये कारणाचा गुण काय होतो? कार्यामध्ये येतो. नियम माहिती आहे आपल्याला, काय त्याची अनेक उदाहरणं देता येतील. दूध आहे समजा, दुधापासून दही येतो की नाही गुण? दुधाचे काही गुण येतात की नाही दह्यामध्ये? सगळे नसतील येत, कारण कार्याचा स्वतःचेही काही गुण असतात. पण दुधाचा आता पांढरा रंग येतो दह्यामध्ये, उदाहरणार्थ. तसं ही माया त्रिगुणात्मक असल्यामुळे ते जे गुण आहेत ते याच्यामध्ये येतात. पण त्यातले काही विशिष्ट गुणांमुळे काही विशिष्ट गोष्टी तयार होतात. ते आपल्याला शिकायचं आहे या 94 क्रमांकाच्या श्लोकाच्या माध्यमातून, की जी इंद्रियांची जी यादी वाचली आपण आता, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. तो होतं काय? तर त्या मायेतला जो सत्वादी गुण आहे, ती जी माया कार्य, जी पंचमहाभूत आणि त्यांच्यापासून ही जी सूक्ष्म इंद्रिय, याच्यातही सत्वगुण जो आहे तो मायेचा, तो येतो. एक आपण लक्षात घेऊया, आपण आता ज्या इंद्रियांबद्दल बोलतो आहे, सगळ्यात महत्वाचं जर कोणाच्या म्हणजे आपलं, मी जसं म्हणालो बहुश्रुत आहेत सगळेजण, पण नसतील कोणी कुठे मनामध्ये गोंधळ असेल किंवा बऱ्याच वेळा अभ्यास केल्यानंतरही हा गोंधळ राहू शकतो, की आपण ज्या इंद्रियांबद्दल बोलत आहोत ती सूक्ष्म आहेत, स्थूल नाहीत. आणि मग अशी आपण काय शिकलो की ती अपंचीकृत
पंचमहाभूतांपासून म्हणजे तन्मात्रांपासून तयार झाली आहे, इतकी ती सूक्ष्म आहेत. व ती स्थूल कशी असतील? साधी गोष्ट आहे. आणि त्यांची त्यामुळे मूळ नावही वेगळी आहेत. म्हणजे आता कसं, उदाहरणार्थ या श्लोकामध्ये ज्ञानेंद्रियांच्यासाठी श्रोत्र नाव आलेलं आहे की नाही? पण श्रोत्र म्हणजे कान नव्हे. काय शिकतोय आपण? की इंद्रिय सूक्ष्म कशी आहेत, कारण कान हे स्थूल इंद्रिय आहे, ते दिसतं डोळ्याला, पकडता येतो. म्हणजे दुसऱ्याचा बात आहे, तिथं दुसरं कोणी नसल्याने माझा पकडून दाखवलं, कारण तो नेहमी दुसऱ्याचाच पकडायचा असतो. रामकृष्ण हरी. त्याच्यामुळे श्रोत्र म्हणजे कान नव्हे, किंवा चक्षु म्हणजे डोळा नव्हे, पाणी म्हणजे हात नव्हे, इत्यादी. थोडक्यामध्ये ही जी सूक्ष्म आहेत, ही इंद्रिय जी आहेत ती सूक्ष्म आहेत, स्थूल नाहीत. आणि ती या स्थूल देहामध्ये एका गोलकात, आता गोलक नवीन शब्द आला, गोलक माहिती असेल काही जणांना. गोलक म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी, ज्यांना त्यांचं घर सुद्धा म्हणण्यात येतं, त्या इंद्रियाचं घर. ही जी सूक्ष्म इंद्रिय आहेत त्यांची या आपल्या देहामध्ये राहण्याचं जे स्थान, त्याला गोलक असं म्हणतात. आणि त्या प्रत्येक इंद्रियाची एक एक अनुग्राहक देवता सुद्धा असते, असं शास्त्र आपल्याला सांगतं. उदाहरणार्थ, चक्षु नावाचं आपलं सूक्ष्म इंद्रिय, त्याची सूर्य नावाची देवता आहे. किंवा घ्राण नावाचं सूक्ष्म आपलं इंद्रिय, त्याची अश्विनी कुमार नावाची देवता आहे. हे झाले ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय समजा हात आहे, त्याची इंद्र नावाची देवता आहे, इत्यादी. थोडक्यामध्ये आपल्याला असं कधी कधी बघायला मिळतं पहा, की बघायला गेलं तर दिसतं असं की स्थूल इंद्रिय आहे. म्हणजे समजा आता डोळा आहे, म्हणजे आपण जर त्या व्यक्तीचे डोळे पाहिले तसं वाटतं की डोळे आहेत, व्यवस्थित आहेत, पण त्यांना दिसत नाही. अनुभव. किंवा कान आहेत, असे कान आपण ज्याला ज्याला आपण स्थूल दृष्टीने इंद्रिय म्हणतो, ते आहे पण ऐकू येत नाही. बहिरा एखादा मनुष्य असला म्हणजे बहिरा म्हणतो का? कारण ऐकू येत नाही. म्हणजे स्थूल इंद्रिय व्यवस्थित आहे, पण जे खरं इंद्रिय ज्याला म्हणतात, जे आपण शिकतो आहोत, सूक्ष्म इंद्रिय, ते योग्य पद्धतीने काय नसतं, कार्यक्षम नसतं. आणि असं सांगतं शास्त्र की त्या त्या देवतेची कृपा असल्याशिवाय ते इंद्रिय योग्य पद्धतीने कार्यक्षम होत नाही. त्या देवतेची कृपा लागते. असो, वेगळा विषय आहे तो. देवतांची कृपा, मग त्या देवता कोणत्या, त्यांची प्रसन्नता कशी मिळवायची वगैरे, तो सगळा विषय वेगळा, तो आपला आता चिंतनाचा विषय नाही. आपला विषय आपण बघतो आहोत की कारणाचा गुण कार्यात कसा येतो हे आपण बघतो आहोत. त्यामुळे जर एकेका महाभूतापासून एक एक इंद्रिय झालं असेल, कारण आपण आता शिकलो काय, की ते तन मात्र आहे, पंचीकरण झालेलं नाही, त्यामुळे ते एकमेकात मिसळलेले नाही. मग मात्र त्या महाभूतातल्या सत्व गुणापासून ज्ञानेंद्रिय प्रकट होतात. आपल्याला शिकायचं मुख्य ते आहे. इंद्रियांची निर्मिती जिथे आपल्याला समोर दिलेली आहे, जी यादी दिलेली आहे, ज्ञानेंद्रिय 5 आणि 5 कर्मेंद्रिय. त्यातली ज्ञानेंद्रिय कशापासून निर्माण होतात? महाभूतांपासून होतात कळलं, तन्मात्रांपासून होतात कळलं. पण त्यातला जो सत्व गुण आहे, आणि हे किती तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी केली आहे पहा शास्त्रांनी. कारण आपण कोणाबद्दल बोलत आहोत? ज्ञानेंद्रियांबद्दल. ज्ञानेंद्रियांची व्याख्या आपण काय पाहिली? त्यांना ज्ञानेंद्रिय का म्हणतात? कारण त्या इंद्रियांच्या माध्यमातून मला ज्ञान होतं, म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. आणि सत्वगुण आणि ज्ञान याचा तर थेट संबंध आहे. सत्वात संजायते ज्ञानम, भगवद्गीता सांगते आपल्याला. त्यामुळे किती तर्कशुद्ध आहे की त्या महाभूतांच्या प्रत्येक वैयक्तिक, कसं म्हणूया, इंडिव्हिज्युअल शुद्ध मराठी, एकेका महाभूताच्या सत्वगुणापासून काय होतं? एक एक ज्ञानेंद्रिय प्रकट होतं. पंचदशी आपल्याला सांगते, सत्वांशैहि पंचभिस्तेषाम, श्लोक येतो पंचदशीमध्ये. सत्वांशैहि
पंचभीस तेषाम, हे पंचमहाभूत कशी निर्माण होतात. आता आकाश नावाचं उदाहरणार्थ एक महाभूत म्हणूया आपण. तर आकाश नावाचा आता इथे महाभूत म्हणायचंच नाही, त्याला तन्मात्रच म्हणायचं. आकाश तन्मात्र, त्याच्या सत्वांशापासून श्रोत्र नावाचं सूक्ष्म इंद्रिय तयार होतं. आणि त्याला आपण या श्लोकातला जो शब्द आहे कोणता, विषयावबोधना, त्यांना ज्ञानेंद्रिय का म्हटलं, कारण त्या त्या विषयांचं ज्ञान त्या इंद्रियांच्या माध्यमातून होतं. विषय बोधना, मग कोणत्या विषयाचं ज्ञान होतं, श्रोत्र याच्यातून. त्याचा शब्द हा विषय. आणि मगाशी आपण बोललो त्याचं राहण्याचं एक स्थान आहे, त्याला गोलक. ते कुठल्या याच्यात राहतं, तर ते कर्ण नावाच्या या इंद्रियात, कान, तिथे श्रोत्र नावाचं सूक्ष्म इंद्रिय राहतं, हे त्याचं राहण्याचं स्थान आहे. हे झालं आकाश. जसं दुसरं वायू, वायू नावाचं भूत आहे, महाभूत, त्याच्या सत्वांशापासून त्वक, संस्कृत शब्द आहे म्हणजे त्वचा म्हणूया आपण, नावाचं इंद्रिय तयार होतं. त्याचा विषय कोणता आहे, स्पर्श. त्याला आपण स्पर्शेंद्रिय असंही म्हणतात कधी कधी. राहण्याचं स्थान त्याचं पूर्ण शरीरभर आहे. अशी त्याची प्रत्येक काय म्हणूया इंद्रियाची राहण्याची स्थानं आहेत शास्त्रांनी सांगितलेली. तेज नावाचं पुढचं महाभूत, त्याच्या सत्वांशापासून चक्षु नावाचं इंद्रिय तयार होतं. त्याचा विषय काय आहे, रूप. डोळ्याचा विषय काय असतो, रूप. नेत्र गोलक म्हणतात त्याला. नेत्र नावाच्या स्थूल इंद्रियामध्ये चक्षु नावाचं सूक्ष्म इंद्रिय राहतं साध्या भाषेत. मग अशीच आपण जे शिकलो ते सगळं वाक्य पूर्ण झालं. तसं पुढे जलाच्या सत्वांशापासून जिव्हा, किंवा त्याला रसना म्हणतात, तर रसनेंद्रिय म्हणतात. जिव्हा हे त्याचं राहण्याचं स्थान झालं पुन्हा. आणि पृथ्वीच्या सत्वांशापासून घ्राण, त्याचा विषय काय आहे, गंध. समजायला सोपा आहे, नाकाने आपल्याला वास येतो. आणि नासिका म्हणजे नाक, हे त्याचं राहण्याचं स्थान. हे जसं काय म्हणूया ज्ञानेंद्रियांचं झालं, अगदी त्या पद्धतीने कर्मेंद्रियांचं सुद्धा आहे. मात्र कर्मेंद्रिय जी आहे ती पंचमहाभूतातल्या रज अंशापासून तयार होतात. मग कशी आपण शिकलो ना की कारणाचं जे गुण आहेत ते कार्यामध्ये येतात. आणि सत्वांशापासून ज्ञानेंद्रिय, तसं रजांशापासून कर्मेंद्रिय तयार होतात. रजोंशैही पंचभिस्तेषाम, असा तो श्लोक. त्याचं एक अर्धचरण सांगितलं फक्त मी तुम्हाला, पूर्ण यादी नको, पण एक उदाहरण बघण्यासाठी म्हणून पुन्हा आकाश नावाचं भूत घेतलं, तर त्याचा जो रजांश आहे त्याच्यापासून वाणी नावाचं इंद्रिय तयार होतं, कर्मेंद्रिय. आणि इथे आता ज्ञान होण्याची प्रक्रिया नाही आहे, कारण हे कर्मेंद्रिय आहे. मग ते कर्म करतं. कोणतं कर्म करतं, वाणी, बोलण्याचं कर्म. राहण्याचं स्थान त्याचं जिव्हा आहे. किंवा वायू नावाचं महाभूत आहे, त्याच्या रजांशापासून हात नावाचं इंद्रिय, पाणी याला म्हणतात, त्याचं कर्म धरणे, एक कर्म म्हणूया. आणि त्याचं राहण्याचं स्थान दोन्ही हस्तांमध्ये ते सूक्ष्म इंद्रिय राहतं. हे सगळं आपण का बघतो आहोत, तर आपल्यासमोर जी एक यादी आली आहे, म्हणजे इत्यादी, मी दोनच उदाहरणं घेतली कर्मेंद्रियाची, बाकी आपण बघू शकतो. पण सांगण्याचा उद्देश, हे सगळं कशासाठी चाललंय, म्हणजे इतका सगळा तपशील आपण कशासाठी बघतो आहोत, तर पुन्हा एकदा आपण काय शिकतो आहोत, तर इंद्रिय आपण ज्याला म्हणतो, ही इंद्रिय सूक्ष्म आहेत, स्थूल नाहीत. हे महत्वाचं त्याच्यातून शिकायचं आहे, कारण ती पुन्हा एकदा तन्मात्रांपासून तयार झालेली आहेत. कारण सूक्ष्म देहाचा ती भाग आहेत, आणि सूक्ष्म देहाचा एक घटक म्हणून आपण त्याचा आत्ता थोडासा अभ्यास 94 क्रमांकाच्या श्लोकाच्या निमित्ताने आपण केला. आता सूक्ष्म देहाचा जो पुढचा घटक आहे ज्याला अंतःकरण असं म्हणतात, त्याचं वर्णन आपल्यासमोर येत आहे. श्लोक क्रमांक 95 मध्ये येत आहे. पण 95 आणि 96 हे दोन एकत्र या श्लोकांचा खरं आपण विचार करायला हवा.
आता उरलेल्या वेळात होईल का तो माहित नाही मला, पण आपण सुरुवात करूया. वेळ आहे थोडा, आणि नाही झाला तर पुढच्या वेळेला तो पूर्ण होईल अर्थातच. कारण आपण ज्याला नेहमीचा शब्द आपण ऐकतो की ज्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. अंतःकरणाचे चार भाग. तर ह्या चारींचा उल्लेख जर एकत्र करायचा असेल तर आपल्याला 95 आणि 96 क्रमांकाचा श्लोक एकत्र त्याचा विचार करावा लागेल. तो श्लोक मी पहिले वाचतो, त्याचा आपण अर्थ बघूया आणि उरलेल्या वेळात त्याचं जेवढं होईल तेवढा विचार करूया. अंतःकरण चतुष्टयमध्ये 95 आणि 96. निगद्यन्तेऽन्तःकरणं मनोधि रहं कृतिश्चित्तमिति स्ववृत्तिभिः मनस्तु संकल्पविकल्पा संकल्पविकल्पनादिभिः दिभिर्बुद्धिः पदार्थाद्य वसाय धर्मतः अत्राभिमानादः मिथ्यहं कृतिः स्वार्थानुसंधान गुणेन चित्तम. 96 क्रमांकाचा श्लोक झाला. त्याचा अर्थ आपण जो ग्रंथ अभ्यासतो त्याच्यात त्यांनी दिलेला आहे की अंतःकरण. आता अंतःकरणाचाच त्यांनी इथल्या इथे एक छोटासा अर्थ असा दिला आहे की अंतः म्हणजे शरीरात हृदय कमलाच्या ठाई राहून, करण म्हणजे सर्व ज्ञानांचे साधन जाणीव करण्याचे कलाचे लिहिलंय इथे. अंतःकरण त्या एकासच त्याच्या वृत्तीमुळे विशेष परिणाम पावल्याने मनबुद्धी चित्त अहंकार, मनबुद्धी अहंकार चित्त असे म्हणतात. आणि हे असे असेल किंवा असे नसेल अशा प्रकारच्या संकल्प विकल्पादी वृत्तींच्या योगाने त्यास मन म्हणतात. आणि हा पदार्थ असाच आहे असा निश्चयरूप परिणामाने बुद्धी म्हणतात. आता हा जो श्लोक आहे 95 क्रमांकाचा, जो मी याचा अर्थ वाचला, त्याच्यामध्ये अंतःकरणाचं निरूपण केलंय. आणि 96 क्रमांकाचा जो श्लोक मी वाचला, अत्राभिमानादहमित्यहं कृती, त्याचा अर्थ आहे की इथे देहादिकांच्या ठिकाणी मी असा अभिमान धरल्याने त्याच अंतःकरणास अहंकार म्हणतात आणि आपल्या सुख साधनादिकाच्या चिंतन रूप वृत्तीमुळे चित्त म्हणतात. थोडक्यामध्ये 95 क्रमांकाचा श्लोकाचा उत्तरार्ध आणि ह्या श्लोकार्धात वृत्तीभेदामुळे एकाच अंतःकरणास चार नावे कशी प्राप्त होतात ते सांगितले. आणि म्हणून आपण या दोन्ही श्लोकांचा एकत्र विचार करत आहोत. बघूया, जेवढा वेळ आहे उरलेला त्याच्यामध्ये जेवढा वेळ विचार होईल तेवढा करू. सर्वप्रथम आपण इथे अंतःकरणाबद्दल शिकतो आहोत. हा दुसरा घटक सूक्ष्म देहाचा, असं आपण मगाशी बघितलं. पहिलं इंद्रिय झाली, ज्ञानेंद्रिय झाली, कर्मेंद्रिय झाली, दोन्हीही सूक्ष्म घटक. आणि आता हा तिसरा घटक ज्याला अंतःकरण असं म्हणतात. तुम्हाला जर माहिती नसेल तर कर्ण याचा अर्थ इंद्रिय असाच होतो. कर्ण म्हणजे इंद्रिय. फक्त हे आतलं इंद्रिय म्हणून याला अंतःकरण असा शब्द आहे. कारण आपण नेहमी इंद्रिय म्हटले की जे स्थूल बुद्धीने विचार करतो, हात पाय नाक कान डोळे, याला इंद्रियच म्हणतात पुन्हा. पण हे स्थूल आहे, ते दिसतात डोळ्याने. पण अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त वगैरे दिसतं का आपलं कधी? मगाशीच आपण सुरुवातीलाच विचार केला त्याचा, की ते इंद्रिय गोचर नाही म्हणून ते सूक्ष्म आहे. कारण ते आतलं आहे म्हणून त्याला अंतःकरण असं म्हणतात. आता आचार्य आपल्याला या श्लोकांच्या माध्यमातून काय सांगू पाहतात आहे की अंतःकरण हे खरं एकच आहे, पण वृत्तीमुळे ते विशेष परिणाम पावतं. म्हणजे काय? अंतःकरण म्हटलं तर एकच, पण त्याची भूमिका म्हणजे शुद्ध मराठीत रोल बदलला की त्याचं नाव बदलतं. एवढ्यासाठी आपण 95 आणि 96 एकत्र घेतो आहोत, कारण चारही त्याची जे भूमिका आहेत अंतःकरणाच्या त्या आपल्या लक्षात याव्या म्हणून. पुन्हा जे अभ्यास करणारे आहेत त्यांच्यासाठी हा विषय काही फारसा नवीन नाही, पण सूक्ष्मदेहाचा घटक म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास आणि विचार करणं क्रमप्राप्त आहे. तर पुन्हा एकदा अंतःकरण आतलं इंद्रिय आणि एकच ते असतं, त्याचं वृत्तीमुळे विशेष परिणाम पावतं. ते वेगवेगळ्या पद्धतीचा परिणाम त्याच्यामध्ये होतो.
आणि म्हणून त्याचं नाव बदलतं. उदाहरणार्थ, आता माझा एक व्यक्ती म्हणून जर विचार केला, तर मी घरामध्ये कधी नवऱ्याची भूमिका असते, कधी बापाची भूमिका असते. मी कार्यालयात गेला तर बॉस, मॅनेजर, त्याला काय काय म्हणतात, ती भूमिका असते. शेजारी म्हणून एक भूमिका असते, मित्र म्हणून भूमिका असते. व्यक्ती एकच आहे, भूमिका बदलल्यामुळे नावं पहा किती बदलली. त्याच व्यक्तीला कधी बाप म्हणतात, त्यालाच कधी नवरा म्हणतात, त्याच स्त्रीला कधी आई म्हणतात, तिला बहीण म्हणतात, तिला बायको म्हणतात, तिला मावशी म्हणतात, तिला मामी म्हणतात, वगैरे. अगदी त्या पद्धतीने हे जे अंतःकरण, ज्याचं सुरुवातीलाच अर्थामध्ये त्यांनी सांगितलं की शरीरात हृदय कमलाच्या ठिकाणी राहून. आता एक हृदय कमल हा शब्द पण समजून घेण्यासारखा आहे. कारण हृदय म्हटलं की ते डाव्या बाजूला असतं, ते धडधडतं, ते बंद पडतं, ते बंद पडू नये याची खूप काळजी आपण घेतो. ते हृदय नव्हे. हृदय याचा परमार्थामध्ये अगदी विशिष्ट विशेष अर्थ आहे, जो अनेक वेळा आपण बघितला आतापर्यंत, की संपूर्ण शरीरभर ते व्यापून असतं. आणि म्हणून अंतःकरण सुद्धा संपूर्ण शरीरभर व्यापून असतं. हृदय म्हणजे अंतःकरणच खरं बघायचं झालं तर. आणि म्हणून ते उपाधिमाजी गुप्त चैतन्याचे सर्वगत जो आपण नेहमी विचार करतो, की चिदाभास जो आपण मग मागच्या वेळेला शिकलो, की ते अंतःकरणही संपूर्ण देहभर व्यापून आहे. चेतन तत्व तर सर्वत्रच आहे, काही प्रश्नच नाही. आणि म्हणून नखशिखांत जाणीव ज्याला म्हणतात. परमपूज्य काकांचा शब्द म्हणजे पायाच्या अंगठ्याच्या नखापासून तर नसलेल्या शेंडीच्या टोकापर्यंत. नसलेली शेंडी, थोडक्यात आपल्या डोक्याचा केस जरी ओढला तरी जाणीव आहे, पायाला जरी काही काही लागलं, स्पर्श झाला तरी जाणीव आहे. हे या दृष्टीने. आता हे जे मनबुद्धी चित्त आणि अहंकार, या चारचा उल्लेख इथे झालेला आहे आणि त्यांच्या त्यांच्या वृत्ती दिलेल्या आहेत, त्याचा विचार करूया. त्याच्या आधी वृत्ती हा शब्द एक छान समजून घेऊया. म्हणजे आपल्याला पुढच्या त्या चारींच्या ज्या भूमिका आहेत, की एकाच अंतःकरणाच्या भूमिका कशा त्या आहेत, त्या बदलल्या की नाव कसं बदलतं, हे छान पद्धतीने शिकता येईल. वृत्ती या शब्दाची छान व्याख्या आपल्याला शास्त्राने आपल्या समोर ठेवली, की अंतःकरणाच्या ज्ञान करून अंतःकरणाच्या ज्ञान करून देणाऱ्या बदलाला किंवा परिणामाला वृत्ती असं म्हणतात. काय व्याख्या? अंतःकरण असतं आपलं, तेही आपण आता बघणार आहोत. ते नेहमीच आपण अंतःकरण चतुष्टय असा शब्द वापरतो. आत्ताही आपण वापरला, म्हणूनच हे दोन श्लोक आपण एकत्र घेतले, 95 आणि 96. पण अंतःकरण पंचक असाही कधी कधी विचार असतो. मग अंतःकरण पंचक मध्ये पाचवं काय आणलं बा? मन, बुद्धी, चित्त, अहंकार आपल्याला कळतं. तर पाचवं जे आहे त्याला केवल अंतःकरण असं म्हणतात. केवल अंतःकरण म्हणजे अंतःकरण तर आहे, सरोवर तर आहे, पण त्याच्यावर त्या सरोवराच्या पाण्यावर एकही लाट उमटलेली नाही. नेहमी दृष्टांत देतो, अमेरिकेतल्या लोकांना जास्त कळेल, पण इथे क्रेटर लेक नावाचं ते ओरेगॉन मध्ये एक लेक आहे, तुम्ही कधी पाहिलं असेल तर. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे सरोवराला खालून पाण्याचे झरे असतात, किंवा त्याच्यात खूप सातत्याने असं एखादं काही नदीचं पाणी किंवा कुठलं पाणी येऊन पडत असतं, त्यामुळे लाटा असतात. क्रेटर लेकचं उदाहरण घेण्याचं कारण असं की त्याचं वैशिष्ट्य असं सांगतात की त्याच्या आजूबाजूला खूप डोंगर आहेत आणि ते असं बशीमध्ये कसा कप असतो तसं ते सरोवर आहे. आणि हिवाळ्यात बर्फ पडतो तिथे आणि मग ते बर्फ वितळलं की त्या पाण्यातून ते क्रेटर लेक तयार होतं. पण त्याला आतमधून झरे नसल्यामुळे त्याचं पाणी अतिशय शांत असतं, तुम्ही कधी पाहिलं असेल तर. म्हणून तो दृष्टांत मी सांगितला. तसं एकदम शांत अंतःकरण माझं आहे, त्याला म्हणायचं केवल अंतःकरण, केवल. आणि जेव्हा त्या पाण्यावरती लाट उठते, तसं जेव्हा या अंतःकरणामध्ये काहीतरी बदल होतो, परिणाम घडतो, दुसऱ्या भाषेत, शास्त्रीय भाषेत थोडं बोलायचं झालं तर परिणाम घडतो किंवा बदल होतो, आणि तो बदल कुठल्या तरी पद्धतीचं ज्ञान मला करून देतो, तेव्हा त्या बदलाला वृत्ती असं म्हणतात.
आपण काय पाहतोय? वृत्ती शब्दाची व्याख्या पाहतो. आणि ही वृत्तीची व्याख्या एकदा कळली की मग आपल्याला आता मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती हे समजायला अजून सोपं जातं. कारण आपण काय विचार करतोय की भूमिका बदलली की त्याच अंतःकरणाचं नाव कसं बदलतं. अंतःकरण एकच आहे. आचार्य तेच सांगतात, निगद्यते अंतःकरणं मनदे अहंकृती चित्तम इति स्ववृत्तीभिः. एक 13व्या अध्यायामध्ये एक छान ओवी येते माऊलींची. मनोवृत्तीचा विचार करूया आपण आता पहिलं. त्याच्यामध्ये वाया मन हे नाव माऊली म्हणते. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? वाया मन हे नाव, येरवी हे कल्पनाची सावे. फार सुंदर ओवी आहे. जयाचिनी संगी जीव दशा वस्तू. आता ते त्याचा परिणाम काय होतो हे पुढच्या चरणात सांगितलंय, ते सोडून देऊया. पण मौली म्हणते की वाया मन हे नाव, उगीच त्याला मन हे नाव ठेवलं. येरवी हे कल्पनाची सावेव. मग आहे काय? मन नावाचं असं काही एक वेगळी अशी वस्तूच नाहीये. या अंतःकरणामध्ये जेव्हा संकल्पात्मक वृत्ती उठते, संकल्प विकल्पात्मका वृत्ती, सा मनः व्याख्या शास्त्री. मग अशा आपण काय शिकलो? वृत्ती म्हणजे शिकलो आपण परिणाम, बदल, ज्ञान करून देणारा बदल. मग आता कोणत्या पद्धतीचं ज्ञान करून देतोय तो? तो संकल्प आणि विकल्पात्मक जर तो परिणाम असेल तर त्या परिणामालाच मन म्हणतात. हे मौली सांगते, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावे. ही कल्पना, संकल्प. आणि म्हणून तर आपण ज्या केवल अंतःकरणाचा विचार केला त्याबद्दल बोलताना माऊली किती मोठं त्याला हे देते, काय जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. कारण कल्पना करा, जर हा कुठलाच परिणाम म्हणजे वृत्ती जर उठलीच नाही माझ्या अंतःकरणात, वृत्ती रहित माझं अंतःकरण मी जर करू शकलो. आपण ध्यानाभ्यासामध्ये करतो काय दुसरं? ध्यानाचा अभ्यास, समाधीचा अभ्यास, नामस्मरणाचा अभ्यास म्हणजे नामसाधना. परमपूज्य काकांनी त्याला विशेष नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हेच होणं अपेक्षित आहे, वृत्तीराहित्य ज्याला म्हणतात. आणि मग माऊली जे म्हणते की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. कारण स्वाभाविक आहे, कारण हेच तर माझ्या आड येतं ना. ज्याला मल म्हणतात, ज्याला विक्षेप म्हणतात, ते दोषांची नाव आहेत. अज्ञान निवृत्तीची साधनं जी म्हटलं जातं, साधनं नेहमी अज्ञान निवृत्तीसाठी, ती ह्याच्याचसाठी. तो जो मला आहे तो या धुवून टाकायचा आहे, स्वच्छ करायचा आहे पहिले अंतःकरण आपलं. आणि मग ते शांतही करायचं आहे. आणि हे जेव्हा होईल तेव्हा विवृणुते तनुम स्वाम, दुसरं काही करायचं नाहीच आहे, कारण तो करण्याचा विषयच नाही आहे. तो माझ्या कर्माने प्राप्त होणारा विषयच नाही आहे. तो स्वसंवेद्य आहे. पण ते स्वसंवेद्य आहे असा अनुभव मला कधी येईल? जीवा ब्रह्मत्व आहे हे कधी घडेल? संकल्पलोपी. आणि म्हणून वाया मन हे नाव. पण हे अखंड सुरू आहे, अखंड. एक क्षण सुद्धा असा जेमतेम एखादा क्षण जातो न जातो की लगेच एक काम झालं की पुढचं लगेच सुरू. मला वाटतं या विवेक चुडामणीमध्ये नाही, पण आनंदाच्या तत्वज्ञानमध्ये आपण एक पंचदशीतल्या एका श्लोकाचा सुखाच्या दृष्टीने विचार करताना केला होता. विषयेषु अभिलब्धेषु ततिच्छो परमे सती अंतर्मुख मनोवृत्तो आनंद प्रतिबिंबती. त्यातलं हे शेवटचं चरण जे आहे थोडंच आत्ता मला बोलायचं आहे फक्त. अंतर्मुख मनोवृत्तो आनंद प्रतिबिंबती. हे सांगतात आहे तिथे की माझी वृत्ती जेव्हा अंतर्मुख होईल, साध्या भाषेमध्ये म्हणजे ती वृत्ती रहित होईल माझं अंतःकरण, तेव्हा काय होईल? आनंद प्रतिबिंबती. पण ते विषय सुखाच्या माध्यमातून क्षणभर होतं का लगेच पुढचा विषयाचा संकल्प सुरू? थोडक्यामध्ये मनोवृत्ती तयारच आहे, तयारच आहे. त्यामुळे ते आनंद प्रतिबिंबती
अगदी क्षणभर सुद्धा नसेल, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, क्षणाचा काही एक भाग तेवढ्या वेळापुरती इच्छेची समाप्ती झाली म्हणून. फार छान विषय आहे तो, पण आत्ताचा विषय नाही म्हणून फार जात नाही तिकडे, पण माझा आवडता विषय आहे खूप. पण म्हणून आनंद प्रतिबिंबती होतं. पण हे होत नाही, कारण हे जे माझं अंतःकरण आहे हे सातत्याने ह्या चार पैकी एक भूमिका पार पाडत असते. संकल्प विकल्पात का वृत्ती सा मनः, निश्चयात्मका वृत्ती सा बुद्धी, पुढची व्याख्या आहे. आणि मगाशी हेच वर्णन इथे आलेलं आहे की जेव्हा निश्चय ती वृत्ती, निश्चयात्मक ती वृत्ती असते की नाही हे, कारण संकल्प करतं मन काय, मला हे हवं, मला ते हवं, मला असं हवं, मला तसं हवं, मला इतकं हवं, मला तितकं हवं. परमपूज्य काका म्हणतात फार महाभाग असेल तर तिला तितकं मिळता कामा नये, हे संकल्पच असतात. आणि मग संकल्प आला की त्याला विकल्प हे ठेवलेलेच असतात, ठेवलेलेच. कारण माझा संकल्प काही एक ओम बहुश्याम सारखा नाहीये. रामकृष्ण हरी. त्या संकल्पात इतके विकल्प आणि इतके प्रयत्न, तरी सुद्धा मला हवं तसं फळ मिळत नाही, आणि तरी सुद्धा मी स्वतःला करता समजतो. तिथे फक्त एक, नुसता एक संकल्प उठला, एक बहुश्य, अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झालेले आहेत, अनंत कोटी. त्यामुळे माझा संकल्प झाला की विकल्प तयार आहेत, आणि विकल्प तयार असल्यामुळे बुद्धीला काम मिळतं. असं करू का तसं करू, आत्ता करू की नंतर करू, हे करू का ते करू, का करूच नको, वगैरे वगैरे. त्यामुळे हे जेव्हा संकल्प विकल्प हे खेळ सुरू असतात, आणि एक वेळ अशी येते की काहीतरी निर्णय घेते बुद्धी, ती जी वृत्ती आहे त्याला म्हणायचं बुद्धिवृत्ती. आणि मग घेतलेल्या वृत्तीला, त्या घेतलेल्या निर्णयाला उदाहरणार्थ धरून ठेवणं, अवधारणात्मक वृत्तीचा चित्त हा, पुढची व्याख्या. अवधारण करणं, एकदा निर्णय झाला की अखंड त्या नादात राहणं. खरं खूप काय म्हणूया, जो विचार केला ना, खरं खरं सांगायचं झालं, त्या वृत्ती आपल्या कामात पण येतात. कारण जर बुद्धिनिश्चयो म्हटलेलं आहे ना आत्मज्ञान, तसं अवधारण करणं हे जर चित्ताचं काम असेल, तर मी त्याचा उपयोग अनुसंधानासाठी करून घेतला तर. वृत्ती त्याच आहेत, त्यांना फक्त कुठे वळवायचं एक साधक म्हणून एवढंच आपल्याला शिकायचं. त्यांचा जो एक नैसर्गिक स्वभाव आहे, एक प्रवृत्ती आहे, त्यांचा जो एक कल आहे, त्यांची जी एक स्वाभाविक भूमिका आहे, त्या भूमिकेचा माझ्या पारमार्थिक कल्याणासाठी मला उपयोग करून घ्यायचा. अवधारण करणं, धरून ठेवणं, नादात राहणं, आपण जे साध्या भाषेत बोललो, हे जर त्या वृत्तीचं काम असेल, तर का भगवंताच्या अनुसंधानात मला राहता येणार नाही, का मला आत्मानुसंधानात राहता येणार नाही, का मला सातत्याने सारासार, नित्यानित्य, आत्मानात्म, हे सगळी नावं पाठ आहेत आपल्याला, विवेक करता येणार नाही. करता येतो, पण त्याच्यासाठी माझं परमपूज्य काकांचा शब्द वापरतो, मोटिवेशन नीट झालं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. आणि शेवटची अहम वृत्ती आहे की ज्याच्या मैदानावरती या तीन वृत्ती खरं काम करत असं, असं म्हणतात, अहम अहम कारयती इति अहंकार, अशी ती वृत्ती. त्यांचा सुरुवातीलाच मी उल्लेख केला की आपल्याला खूप सविस्तर विचार आज होणार नाही, आपली वेळ झालेली आहे. पण एक निदान आपल्याला अंदाज आला. दुसरा जो सूक्ष्म देहाचा घटक, ज्याला आपण अंतःकरण म्हणालो, त्याच्या चार भूमिका आपण बघितल्या, त्यांची व्याख्या बघितल्या, वृत्ती म्हणजे काय ते सगळं शिकलो. त्याचा पुढच्या वेळेला आपण अजून थोडासा तपशीलवार विचार होईल, आणि मग सूक्ष्म देहाचा जो त्याच्या पुढचा घटक, ज्याला प्राण असं म्हणतात, त्याचा आपण विचार करूया. आज इथे थांबू. आजचे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा, तुम्हाला पुन्हा नमस्कार.
कुणाला प्रश्न असल्यास अनम्यूट करून विचारू शकतो. थांबूया मग. हर्षद. चालेल चालेल, ठीक आहे. शेवटचा श्लोक म्हणतो, मग आपण थांबू. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.